परा म्हणजे परब्रह्म, परमेश्वर, ठीक आहे. जी सर्वात उत्तम प्रकारची प्रकृती आहे तिला परा प्रकृती म्हणतात आणि जी थोडीशी कनिष्ठ आहे तिला अपरा प्रकृती म्हणतात. दोघांमधला डिफरन्स जो आहे तो तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीत मी समजावून सांगितला. ज्या काही दृश्य स्वरूपातील ब्रह्मांडातील शक्ती वस्तू आहेत त्या सर्व शक्तींना, सर्व वस्तूंना आपण अपरा प्रकृती म्हणू शकतो. समजलं? हे क्लिअर झालं? परा प्रकृती जी आहे ती अदृश्य स्वरूपात आहे आणि जी दृश्य स्वरूपातील म्हणजे जी डोळ्यांनी दिसते त्या सर्व प्रकृतीला आपण काय म्हणतो? अपरा प्रकृती. म्हणजेच दृश्य स्वरूपातील ज्या सर्व शक्ती आहेत, वस्तू आहेत, म्हणजे सर्व सजीव, निर्जीव, झाडे, पाणी, हवा, डोंगर, पृथ्वी, सर्व मूलद्रव्ये, सूर्य, चंद्र, जे सर्व आपल्याला दिसतात, गॅलेक्सी असतील, ब्लॅक होल्स असतील, सगळं काही, थोडक्यात या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि त्या सर्व अपरा प्रकृतीच आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या गोष्टींचा आपल्या 5 ज्ञानेंद्रियांमुळे, म्हणजेच ज्ञानेंद्रिय कोणती आहेत? नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा, हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. या 5 ज्ञानेंद्रियांमुळे आपण या अपरा प्रकृतीला अनुभव करू शकतो. म्हणजे त्यांना आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, ऐकू शकतो, त्याची चव घेऊ शकतो किंवा ज्या सर्व गोष्टींना आपण गणिताने मोजमाप करू शकतो, हे फार महत्त्वाचं, आणि सिद्धही करू शकतो, त्या सर्व गोष्टींना आपण अपरा प्रकृती असं म्हणतो. ठीक आहे. आता दोघांमधला परा आणि अपरा यातला फरक आपण समजून घेतला. अपरा प्रकृती ही विश्वातील 8 गोष्टींमुळे तयार होते. हा एक दुसरा सिद्धांत आहे जो भगवद्गीतेमध्येच सांगितला आहे की अपरा प्रकृती ही विश्वातील 8 गोष्टींमुळे तयार होते. त्यातील 6 गोष्टी ज्यांना आपण पंचमहाभूते असं म्हणतो. पंचमहाभूते कोणती आहेत? पृथ्वी, वायू, जल, आकाश आणि तेज. आणि त्या 6वी अजून एक गोष्ट आहे ज्याला अहंकार म्हणतात. आता अहंकाराचा जो वैज्ञानिक अर्थ आहे तो आपण पुढे समजून घेणार आहोत. तर सर्व सजीव प्राण्यांमध्ये या 6 गोष्टींव्यतिरिक्त अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या म्हणजे मन आणि बुद्धी. निर्जीव वस्तूंमध्ये फक्त 6 गोष्टी आहेत, त्यात पंचमहाभूते आहेत आणि अहंकार आहे. आणि सजीव प्राण्यांमध्ये या 6पेक्षा अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या आहेत मन आणि बुद्धी.